त्यामध्ये मल्टी असं ब्लॅक, थोडासा नॉर्मल रेडिश असा थोडा. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर आजचा विषय मी खूप छान घेऊन आलेली आहे आणि तो लेडीजला खूप आवडतो. याच्या आधी मी साड्यांचं कलेक्शन दाखवलं माझ्या, जेही माझ्या छान सुंदर साड्या आहेत, मोजके आहे पण छान आहे. तर आणि याच्यानंतर मी आज दाखवणार आहे माझ्या ड्रेसचं कलेक्शन. तर म्हटलं खूप जण मला कमेंट्स करत होत्या, ज्याही आहे मस्त सबस्क्राईब आपले जे नवीन आहे जुने आहे, का तू कुठे कुठे ड्रेस घेते किंवा त्याची लिंक पाठव. मी खूप जणांना बरेचसे मेसेज केले का मी जुडिओ मध्ये घेते. तरी म्हटलं चला आज सगळ्यांना दाखव माझे सुंदर असे ड्रेस. माझ्याकडे वेस्टर्न पण आहे, आपले जे टॉप कुर्तीज किंवा काही तर राहतात ते राहतात, तेही म्हटलं तुम्हाला शेअर करू. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला माझ्या ड्रेसचं कलेक्शन दाखवते. तर जो मी आता आधीचा घातला होता तुम्हाला तो परत दाखवते. मी तुम्हाला घालूनच दाखवला होता पण मी आता परत दाखवते. तर हा असा ड्रेस आहे, हा पूर्ण आहे ना. तर मी हा ऑनलाईन मागवला होता. आता याला झाले आहे किमान 3 वर्ष तरी झाले. मी परत मेशो म्हणजे मेशोवरच घेतला होता. आता मी अपडेट केलं मेशो. तर ही याची लिंक होती तर ही गेली. सॉरी मी याची लिंक नाही पाठवू शकत तुम्हाला. तर हाय बघा, इथे छान अशी ह्या नॉट दिले बघा तुम्ही. आणि हे बघा इथे हे बटन्स आहे आणि याच्यावरचं हे सुंदर जॅकेट आहे. खूप सुंदर आहे हे. जेव्हा आपण घालतो ना ते ओल्ड रेट्रो थीम वगैरे असते ना, तसं फील होतं का, जसं आपण एकदम ओल्ड जसे कपडे घातले. तर हे त्याच्यावरचं जॅकेट आहे. यावर आपल्याला अशी लॅगेज किंवा काही भेटलं नाही तर मी अँकल व्हाईट किंवा ब्लॅक घालते. तर हे असं आहे. मला सेकंड दाखवते. तर बरेचसे म्हणत होते तुझा हा ब्लॅक ड्रेस खूप छान आहे. तर बघा हा आहे तो ड्रेस. तर हा असा हाफच आहे. तर जेव्हा मी घालते ना तो नॉर्मल आहे ना, गुडघ्याच्या म्हणजे बराचसा खाली आहे. तर बघा याची अशी बाही आहे. इथे मस्त असं फुल आहे, हे फुलासारखं होतं. तर इथे असं कट दिलेला आहे. तर हा मी जुडिओ मधून घेतलेला आहे, हेही मी सांगते. तर असं आहे आणि इथे इलास्टिक आहे. तर मला घेतल्यावर लूज होत होता, मी फिटिंग करून घेतली होती. तर थोडीफार फिटिंग करावं लागेल आणि मला ना यल लागतं तर मी यल साईज घेते. तर पुढचं दाखवते. आधी मी सगळे तुम्हाला वेस्टर्न दाखवून घेते कपडे, म्हणजे सगळ्यांना नाही का सोपं पडेल. तर हा तुम्ही बघितला होता. हाही ब्लॅक खूप जण बोलले का हाही ब्लॅक खूप छान आहे तुझा. तर हा अजून एक ब्लॅक, माझ्याकडे खूप ब्लॅक ड्रेस आहे. तर हा एक असा आहे छान. हा पण तरी बघा इथे नाडे दिले. हा पण खूप लूज होता, यालाही मी फिटिंग करून घेतलंय. आणि मी हा पण जुडिओ मधून घेतलाय. तर ही बाईला बघा असं इलास्टिक आहे. आणि सगळे म्हणतात सिरियस तू खूप घाईत बोलते. तर मला कधी कधी एकदम असं दडपण येऊन जातं, होत असेल कधी कधी. तर हा असा आहे, छान आहे. हा अजून एक ब्लॅक ड्रेस. तर हा तो खूपच छान आहे. हा मी मेशोवरून मागितलेला आहे. याची मी लिंक पाठवू शकते कारण की हा मेशोवरचा आहे. हा शॉर्ट आहे. तरी बघा याची पूर्ण बाही ना लॉंग आहे. सुंदर अशी बाही आहे आणि कडनं पण अशी बाही आहे, म्हणजे इथपर्यंत येते. आणि असं आहे, याला बेल्ट दिलेला आहे. असा सुंदरसा हा फक्त गुडघ्यापर्यंत आहे म्हणून घातलं इतकं छान होतं. म्हणजे जेव्हा आमची किटी असते, जेव्हा नाही का सगळ्यांचे आमचे ठरलेले असतात का शॉर्ट घालायचे, मग तेव्हा हे असे इझी पडतात. घरी तर नाही घालू शकत किंवा आपण काही फंक्शन मध्ये पण आपल्या नातेवाईकांमध्ये नाही घालू शकत. तर मग हे आमच्या किटीमध्ये किंवा फ्रेंड्स आम्ही जेव्हा पार्टीला जातो तर मग हे शॉर्ट कपडे घालतो. तुम्हाला मी ब्लॅक दाखवला, आता तो घालून दाखवला. तर हे बघा असा दिसतो तो. हे बघा म्हणतो इथे नाडी, इथे तुम्हाला फिटिंग वगैरे होते का. तर ही असंच दिलेली आहे, शोला दिलेली आहे. पण इथे इलास्टिक आहे. तर एकदम छान आणि मस्त बसतो. तर मी पुढचा दाखवते. हा एक आहे, मी हा मॉल मधून घेतला होता. याला बेल्ट आहे
याचाही कलर सुंदर आहे. इथे असे बटन दिलेले आहेत. इथे असे छान हे बटन दिले आणि तुम्हाला म्हटली मी याला बेल्ट आहे. हा पण खूप छान दिसतो. आणि बघा हा बेल्ट आहे याचा. तर इथे असं दिलेलं आहे, इथे बेल्ट लावायला. हा असा पूर्ण दिसतो. खूप छान आहे. हा पण मस्त आहे. हा पण मस्त आहे. हा मी मॉल मधून घेतला होता, सिटी सेंटर. तर आता मी पुढचं दाखवते. तुम्हाला वाटत असेल ही वेस्टर्नच कपडे दाखवते, म्हटलं आधी वेस्टर्न दाखवून घेते आणि मग तुम्हाला पुढचे जे आहे आपले कुर्तीज वगैरे ते दाखवते. आधी हे दाखवून घेते. तर हे बघा, हा पण खूप सुंदर आहे. याचे मस्त बलून बाई आहे. कलर किती छान आहे. असा आहे. हाही छान शॉर्ट आहे, पण गुडघ्याच्या खाली आहे, पण छान मस्त. याला पण इलास्टिक आहे. शक्यतो हे इलास्टिकचे इझी पडतात, फिटिंग मध्ये पण दिसतात. जास्त फिट करायची गरज नसते ना. हा पण छान. हा आपला जांभळा कलर आहे. हा पण छान आहे नाही का, अमसुली. पुढचं दाखवते. असा अजून एक आहे. हा पण घातला इतका सुंदर वाटतो. तर व्हाईट आहे. तर याची बाई आहे बघा, किती छान आहे. घातलं अशी बघ, एकदम फुगाबाई सारखी आहे. मस्त झालर आहे इथे. याला पण बेल्ट दिले मागं. हे 2 बेल्ट आहे आणि हाही खूप छान आहे, मस्त दिसतं. तर आणि याला खिसा पण आहे बघा, असा मस्त खिसा आहे. इकडनं पण खिसा आहे. अरे बघा, मोठा खिसा आहे, मोबाईल वगैरे ठेवू शकतो आपण. हाही खूप छान दिसतो. आणि आपल्या बायकांना कपड्यांचं खूप क्रेज असतं. कपडे असो, साड्या असो, ज्वेलरी असो, पर्स, चप्पल, म्हणजे बायकांचा हा खरंच खूप आवडते विषय. आणि मलाही खरंच खूप शॉपिंग आवडते करायला. आणि मी काही ना काही घेतच असते. माझ्याकडे खूप, मला कपडे ना, कपडे आणि पर्स, साड्या नाही, कपडे आणि पर्स मला घ्यायला खूप आवडतं. मी नेहमी घेतच असते. आणि स्टोल, मला स्टोल खूप लागतं. गाडीवर मला जावं लागतं, तर मला स्टोल खूप लागतात. आणि हा एक असा सुंदर ड्रेस. अरे बघा, हा मी माझ्या बर्थडेला घेतला होता. माझा बर्थडे जेव्हाही असतो तेव्हा मी ह्या बर्थडेला घेतला होता. अरे हा पण इतका सुंदर आहे. हा मी मेशोवर मागितलाय. याची जर कोणाला लिंक हवी असेल, हा फक्त कितीचा घेतला होता. अरे बघा, याची बाही पण मी तुम्हाला दाखवते. बोलून हा मी ना काहीतरी 375 का काहीलाच, म्हणजे एवढ्यालाच घेतलेला आहे बघा. फक्त 375 रुपयाचा हा ड्रेस आहे. याचं कापड पण इतकं छान आलंय. चला बा, असं श्रिंक वगैरे होईल असं काही नाही, खूप छान कापड आहे याचं. हा शॉर्ट आहे, गुडघ्यापर्यंत आहे. इथे असं दिले, एकदम फिटिंग मध्ये खूप सुंदर दिसतो घातल्यावर. खूप छान हा ड्रेस, मस्त आहे. मी मॉल मधून किंवा झुडिओ मधून कपडे घेतले तर एक्सेल घेते साईज. आणि जर मेशो जर मागवायचं असेल एक्सेल घेते. का मग परत रिटर्नचा तुम्हाला माहिती खूप प्रॉब्लेम येतो. परत एल फिटिंग झाला म्हणून थोडंसं एक्स्ट्रा टीप मारावं लागेल, चालेल. पण मग मी ऑनलाईन एक्सेल मागवते, झुडिओ मधून किंवा मॉल मधून घेते तेव्हा एल घेते. तर हा असा आहे. तर हा माझ्याकडे स्कर्ट आहे. तर बघा तुम्ही, हा खूप सुंदर आहे. जेव्हा मी फिरायला गेली होती बालीला, मी आणि मम्मी इंडोनेशिया बालीला आम्ही फिरायला गेलो होतो. तर हा मी तेव्हा मी बरेचसे ड्रेस घेतले, शॉर्ट्स वगैरे. तर हे बघा, हा असा स्कर्ट आहे, खूप सुंदर का दिसतो हा घातल्यावर. तर हे बघा असा आहे, खूप छान आहे. आणि त्यावर मी हे ऑनलाईन टॉप मागवले होते. तर हे ऑनलाईन टॉप आहे. बालीला जाऊन आम्हाला 3 वर्ष होऊन गेले. तर याची प्लीज लिंक मागितली तर शोधावं लागेल मला. आणि हा काहीतरी ना 350च असेल. खूप छान भेटला. हे बघा, मस्त बाई आहे, व्हाईट आहे. यावर मॅच होईल म्हणून मी घेतला होता. यावर माझा व्हिडिओ पण आहे, तुम्ही बघू शकता. माझे शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये मी हा टॉप घातलेला आहे. तर प्लीज तो माझा शॉर्ट व्हिडिओ पण बघा.
खूप सुंदर आहे हा ड्रेस. तर हे बघा, हा पूर्ण सेटच आहे. हा शॉर्ट इथे आणि हा वरचा टॉप, हे असं मी घेतलं होतं. तर व्हाईट आणि हा ब्लॅक. आता पुढचं दाखवते. हा आहे, हा माझ्या फ्रेंडने घेतला होता मला माझ्या ह्या बर्थडेला. तर हा पण खूप सुंदर आहे. हा जुडिओ मधून घेतलेला दिदी मला. बलून बाई आहे, याला पण मस्त इलास्टिक आहे. बॅकला पण दिले बघा तुम्ही. हा जुडिओ मधून मी घेतलेला आहे. तरी बघा मस्तपैकी छान याच्यात अशी फुलं दिली छोटे छोटे. ब्लू कलर आहे, हा नेव्ही ब्लू. हा पण छान. हा अजून एक शॉर्ट व्हिडिओ या गुडघ्याच्या खालीच आहे. तर हाही खूप सुंदर आहे. तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये मला पाहिलंच असेल. तर हाच मी ड्रेस घातलेला होता. मागे इलास्टिक आहे बघा, आणि हे असे इथे कमी जास्त करायला इथे ही नॉट दिलेली आहे. आणि बघा खूप छान आहे. हा मी जुडिओ मधून घेतलेला आहे. मस्त आहे, ग्रीन कलर आहे. त्यामध्ये मल्टी असं ब्लॅक, थोडासा नॉर्मल रेडिश असा, थोडा असा व्हाईट, खाली ब्लॅक आहे. छान आहे आपण. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे आपण एवढं शॉर्ट्स कपडे म्हणजे शूलेस वगैरे एवढं घालू शकत नाही. मग मी यावर एक जॅकेट घेतले, तुम्ही बघितले ते. तर मी त्यावर जॅकेट घेते. जेवढे माझे असे काही शॉर्ट्स कपडे त्याच्यावर मी जॅकेटच घालते, म्हणजे कसं कम्फर्टेबल राहतं. मग नाही तर मग काय असं नाही नाही एकदम कोणी बघेल, आपल्या अनकम्फर्टेबल होतं. त्याच्यापेक्षा मग मी ते जॅकेट घेतलं आणि मी यावर घालते. जेवढे आहे ते शॉर्ट त्या जॅकेट घालते मी. पुढचं दाखवते. तर हा अजून एक आहे. याच्यात पण तुम्ही मला बघितलं असेल व्हिडिओमध्ये. अशी याची मस्त बाही आहे, अशी फुगाबाई बलून मध्ये अशी. इथे इलास्टिक आहे. इथे बेल्ट आहे, पण आता बेल्ट कुठे गेला आहे. पण बेल्ट जरी लावला नाही तर इतका छान फिटिंग मध्ये बसतो. तर छान आहे हा पण. आणि इथे बघा अशा चुने दिलेल्या आहेत. हे बघा ह्या अशा प्लेट्स आहेत. हे बघा काही छान आहे. तर हा एक आहे, मी हा मेशोवर मागितलाय, मागवलाय बघा. याला मी ते जे व्हाईट जॅकेट आहे हे त्यावर होऊन जातं. तर इथे कमी जास्त आपल्याला दिलेलं आहे. आपला गळा वगैरे हे बघा इथे कमी जास्त दिलेलं आहे करायला. बॅकला आहे बघा, खूप छान आहे हा पण. हा बराचसा वापरला मी आणि घातल्यावर आताही छान वाटतो. त्याला प्रेस नाही ना, म्हणून थोडासा तुम्हाला कदाचित असा सुरगळा वाटेल. पण मग एवढं पण काही घालण्यात आलं नाही, म्हणून मी याची काही प्रेस करून ठेवली नाही. तर याच्यावर मी ते जॅकेट घालते. छान आहे हा पण. हा मी मेशोवर मागितलेला आहे. याची लिंक असेल तर मी नक्कीच पाठवेल. तर आता माझे असे बरेचसे ते शॉर्ट कपडे आहेत. तर म्हटलं चला आता हे आपले जे जीन्सवरचे टॉप असतात ते दाखवू. तर मी हा एक टॉप घेतलेला होता. तर यालाही बरेचसे म्हणजे 4-1 वर्ष झाले. खूप छान याचा
आणि हा एक येतो जीन्सवरचा. मी एक ना ओळखीचे आहे आमच्या, त्यांनी दुकान टाकलं म्हणजे कपड्यांचं. तर त्या वहिनी मला नेहमी म्हणायच्या, तू ये निशा, तू ये माझ्याकडे टॉप बघ किंवा जीन्स वगैरे तरी घे, या तुम्ही मला, नाही का. तर मग मी हा त्यांच्या इथून टॉप घेतला होता. त्या सिडकोला राहतात. तर हे बघा, हा मी त्यांच्याकडून टॉप घेतला होता. म्हटलं मला हा आवडला, यालाही झाली असेल 2-1 वर्ष. तर हाही मस्त जीन्सवर छान दिसतो हा पण. तर हा बराचसा मोठा आहे, शॉर्ट नाही, क्रॉप पण नाहीये, तर एवढा आहे तो. छान आहे हा पण. पुढचं दाखवते. हा ब्लॅक आहे. तुम्हाला वाटत असेल कदाचित, नाही का, माझ्याकडे खूप ब्लॅक कपडे आहेत. पण काय होतं, जेव्हाही मी मेशोवर गेली, ऑनलाईन गेली किंवा जुडे, ते ब्लॅकवरच माझी नजर जाते. काय माहिती काय असेल. तर जास्त करून ब्लॅकच कपडे माझ्या हातात येतात. मी घातल्यावर ते मला छानही दिसतात. म्हणून आता मी घातलेला ब्लॅकच आहे. आता हा आहे, हा पण छान शर्ट आहे. तर हे बघा, याची बाही खूप सुंदर आहे. ही बलून बाही दिली आहे. याला कॉलर आहे. हा जीन्सवरचा टॉप आहे माझ्या. तर हा मी मेशोवर मागितलाय. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा फक्त आहे ना काहीतरी 180चाच भेटलाय मला. आणि कापड आहे ना, तुम्हाला दाखवते बघा, तुम्हाला चांगलं जवळून चांगलं दिसेल. तर ना कॉटन आहे, असं सिल्क मध्ये आहे बघा, एकदम छान. ना गोळा होणार नाही, याला प्रेसची गरज काहीच नाही, काहीच. रफ सप एकदम, नाही का, कसंही धुवायला. तर हाही खूप सुंदर आहे. तुम्हाला पुढचं दाखवते. माझ्या हातात ब्लॅकच आलेले आहे. तर हा मला बालीला जायचं होतं, तर हा मी तेव्हा घेतलेला आहे. तर हा एक आहे. हा क्रॉप टॉप आहे. यावर माझे व्हिडिओ इन्स्टावर मी याच्यावर काढलेले आहे. तर इन्स्टावरची माझी आयडी कदाचित कोणाला माहित नसेल, निशू ऑफिशियल 89 आहे. तर यावर माझे बरेचसे खूप छान व्हिडिओ आहे. तर हे बघा, हा खूप सुंदर आहे. इथे इलास्टिक आहे. ही फुल बाई एवढी. आणि हा क्रॉप आहे. मी तुम्हाला असं जस्ट घालून दाखवते. आणि खूप छान जीन्सवर खूप छान दिसते, खूप छान वाटतो हा. ही पण म्हणजे हा टॉप पण खूप छान वाटतो. तर मस्त आहे हा पण. यावरती तुम्हाला स्कर्ट दाखवलं मी ब्लॅक ना, त्याच्यावर पण मी ट्राय केला तरी छान वाटतो, नाही का, मस्त वाटत होता हा पण. आणि याचा हा जो गळा आहे तो व्ही शेप मध्ये दिलाय. आहे बघा, येलच घेतलाय मी. हाही छान आहे. हा आहे परत एक टॉप जीन्सवरचा. हा मी मेशोवर मागवलाय. याची किंमत तुम्हाला एकदम आश्चर्यचकित व्हाल, फक्त 150 रुपये, फक्त 150. आणि मी ऑनलाईन पे केले ना, काहीतरी मला 130च लागले. अशी त्याची खरी प्राइस होती 150, पण मी ऑनलाईन केलं ना, म्हणून मला 130 लागले वाटतं. तर हे बघा, इथे मस्त अशा चुन्या दिल्या आहे. आणि हे बघा, बघून हा पण खूप छान आहे. फाटतच नाही, आहो फाटतच नाही. इतकं छान कापड आहे त्याचं, काहीच नाही, एकदम, नाही का. आणि पूर्ण गळा पॅक आहे, छान आहे. असं इथपर्यंत आहे, एकदम पॅक होऊन जातो. छान आहे हा पण जीन्सवर. तुम्हाला वाटत असेल मी मॅशवरूनच कपडे मागवते किंवा, हे बघा माझे जुडिओचे पण राहतात. पण हे बघा, आता मलाही वेळ नसतो कधी कधी. म्हणजे मी पण कामात, तुम्हाला माहिती आहे माझं पण पार्लर असल्यामुळे मी खूप गडबडीत असते, गडबडीत एकदम, एक धावपळ असते. मग कधी थोडंसं बसलं, पटकन आपलं सर्च केलं काय आपल्याला आवडलं, तर मी पटकन ऑनलाईन मागवते. मला मी सांगितलं थोडंसं, मी माझ्या कामामुळे खूप गडबडीत असते. बघा, मला सकाळची तुम्हाला जस्ट शेअर करायचं होतं. मला माझी सकाळी जशी मी उठते तशा माझ्या पूर्ण पॅक राहतो माझा दिवस. जसं काय माझं घरातलं सगळं क्लिनिंग, स्वयंपाक पाणी सगळं, साईड टिफिन वगैरे सगळं सगळं तो क्लासला जातो. परत मग मला मम्मीकडे जावं लागतं. मम्मीचं जेही वरचं काम असतं, मग ते भांडे लावणं असतो, गॅस घासणं असतो, कपडे मध्ये घेणं, टाकणं, मशीनला लावणं. आणि परत मग मम्मीचं काय हवं नको ते बघावं लागतं. आता आम्ही सध्या, तुम्ही तर बघताय, आम्ही जसं युट्यूब चॅनल चालू केलंय, तर आम्ही रेसिपी पण दाखवतो. बरंच खूप गडबड राहते. ह्या गोष्टी इझी नसतात. रोज आपल्याला व्हिडिओ टाकावं लागतात. आपल्याला आज जर आम्हाला प्रेक्षक एवढे आम्हाला सपोर्ट करताय,
तर आमचं एक कर्तव्य आहे का रोज आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ टाकायचा आहे. खूप गडबड असते आमच्या मागे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मला शेअर करायची, तर जेव्हाही आपले हे माझं हे कलेक्शन होईल ड्रेसचं दाखवणं, मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन. आणि ते तुम्हाला तर माहितीये सरप्राईज आहे, थोडस नॉर्मल मी सांगेल जेणेकरून थोडस तुम्हालाही समजेल. तर आता हा आहे ब्लॅक ड्रेस, ब्लॅक टॉप. तर हा ही ब्लॅक आहे. तर इथे पण अशी बलून दिली आहे आणि याला बेल्ट आहे. तर असा आहे. हाही मी मेशो मागितलाय. तर प्लीज मला अशा कमेंट प्लीज, म्हणजे असं जर तुमच्या काय मनात आलं का तू सगळं मेशो मागवते, हे बघा मेशो काय वाईट नाहीये. आपली परिस्थिती नाजूक आहे, तशानुसार काही कमी चला बा कमी प्राइसचे घेते किंवा आपल्याला जे बरं वाटतं, आपल्याला ते छान दिसतं ते आपण घालायचं. आणि आपण हे बघा आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आपण कपडे किंवा काही गोष्टी घेत असतो. तर मला आवडतात मेशोवरचे कपडे तर मी घेते, मला जुडिओचे पण आवडतात तरी मी घेते, मी बाजारात पण गेली मी तिथे पण घेते. तर असं आहे. तर हा एक टॉप आहे, हा जुडिओचा आहे. तुम्हाला जुडिओचं नावही दिसेल इथे. इथे मस्त बेल्ट दिलेला आहे तर छानसा. खूप छान आहे. हा स्वेटर टाईप आहे, क्रॉप आहे आणि पिंक कलर आहे. छान आहे हा पण. आणि हा एक आहे, इथे बघा असे डायमंड्स आहे, फुल बाई आहे याची. हा पण छान आहे, जीन्सवर छान वाटतात हे. आहे हा पण छान आहे, लाईट कलर आहे, क्रीम कलर पण छान आहे. तर आता मी कुर्तीज दाखवू म्हटलं, असे वेस्टर्न कपडे झाले. तर मी आत्ताच हा मागवलेला आहे. तर मस्त अंसुली कलर आहे, ते बघा अशी बाही आहे आणि फुल आहे, ते बघा. हा मी मेशो मागितलाय, याची लिंक हवी असेल ही मी शेअर करेन. मस्त सलवार पण आलेली आणि काहीतरी 375 आय थिंक असं काहीतरी प्राइस यायची. आणि खूप छान मस्त पॅन्ट पण भेटून गेली आहे आणि मस्त ड्रेस पण आहे त्यावर. हा टॉप पण मस्त पैकी छान. मला वाटलं दुपट्टा असेल पण याला दुपट्टा नाही भेटला, असा आहे हा. पुढचं दाखवते. याचंही बरंचसं विचारलं दी तू हा ड्रेस घातलेला आहे, तर हा पण माझा मेशोवरचा आहे. हा टॉप आणि इथे चुन्या चुन्या आहे, हे घातल्यावर ना अशा जेव्हा आपण घालतो ना त्या अशा मस्त फुगतो हा. आणि इथे पुढे छान आहे आपण. आणि हे डेली यूजला मस्त कामात येतात. आता पाणी पावसाळ्याचं पटकन आपले कपडे सुकत नाही, तर हा छान टॉप आहे, रेड कलरचा आहे. रेड, पिंक, परत असे पर्पल, हे कपडे खूप आहे माझ्याकडे, खूप आहे हे कलरचे. आणि हा अजून एक विचारला होता मला का याची लिंक पाठव, कमेंट्स आली होती मला याची पण. तर हा पण मेशोचाच आहे. धन्यवाद. आणि हे ना सिल्क साडीसारखा कपडा असल्यामुळे ना हा खूप टिकेल, खूप टिकेल हा. तर अशी बाई लांब अनारकली सारखा आहे, मागे पण असं दिलंय, इकडे पुढे चुन्या दिले, छान आहे. हा पण मस्त दिसतो. हा एक टॉप आहे, हा पण मेशो मागितलेला आहे. हा फक्त काहीतरी 200 का 300 रुपयाचा आहे. त्याची लिंक, याची लिंक हवी असेल याचीही मी पाठवू शकते, कारण की या सध्या लेटेस्ट मागवलेले. तरी बघा हा काहीतरी 200, हा 250चा आहे वाटतं. तर डेली यूजला पटकन कामात येतं. हा पण छान आहे, पर्पल आहे लाईट मध्ये. तुम्हाला मी सांगितलं तर हा बघा, मम्मी काश्मीरला गेली होती तर हा एक व्हाईट टॉप तिथूनच आणला होता मम्मी मला. अरे बघा याच्यावर वर किती सुंदर आहे, तिकडचा कपडा बघा कसा आहे. अरे बघा याची बाही लांब होती, खूप लांब होती इथपर्यंत. ती मला अशी खूप एकदम हे होत होती, इरिटेट असं नाही एकदम जसं काचल्यासारखं होत होतं. तर मग मी तिला 3/4 केली. असं व्हाईट, आपले 16 सोमवार असतात किंवा मी मंदिरात जाते सोमवारी, कपालेश्वरी जाते, तेव्हा व्हाईट ड्रेस घालायला म्हणजे हा पटकन टॉप घालायला इझी पडते. थोडा ट्रान्सफर आहे, यात आपण स्लीप वगैरे घालू शकतो. हा
पण छान आहे. पुढचं दाखवते तुम्हाला येल्लो. तर सध्या याचं खूप छान क्रेज चालू आहे. पूर्ण ड्रेस, दुपट्टा. तर सगळ्यांचे बघावं, सगळ्यांकडे असेच सध्या चालू आहे ट्रेंडिंगला कपडे. तर हे बघा, असा हा पूर्ण सेट आहे. तर हा येल्लो आहे, सुंदर आहे हा. छान आहे. याच्यावर सलवार दिलेली आहे, सलवार आहे यावर. आणि हा मी बाजारात मेन रोडला घेतला होता. हा जे टॉप वगैरे सगळे भेटतात ना, त्या भैयाच्या दुकानचं नाव मला नाही माहिती, तर पण हा तिथेच मी घेतला होता. काहीतरी 1100चा होता. तर हा येल्लो, म्हटलं येल्लो कधी हळद असली कोणाची, आपल्याकडे जावं लागतं पटकन, तर येल्लो कामात येईल. आणि जरा येल्लो छानही चेहरा दिसतो आपला अजून. आणि हे बघा, ही त्यावरचा दुपट्टा आहे. दुपट्टाही मस्त आहे, लांब आहे असं, छान मस्त मोठा दिलेला आहे दुपट्टा. अजून एक ड्रेसचा सेट दाखवतो तुम्हाला. हा एक पिंक आहे, हा एक हे, हा तो मी बरोबरच घेतला होता दोघं. हा पिंक आहे. तर हे बघा, असं पटकन छोटे मोठे फंक्शन असले त्यावर हे पटकन इझी पडतात आपल्याला घालायला. जेणेकरून आता असं मैत्रिणीकडे वगैरे जायचं असलं, क्लायंटकडे जायचं असलं, किंवा असे छोटे मोठे कार्यक्रम असले तिथे हे पटकन असे दुपट्टा, आपली सलवार, पॅन्ट असं तर बराचसा वेळेस माझ्या अंगावर तुम्हाला दिसला असेल. तर हा आमसुली कलर आहे जांभळ्यामध्ये. मला हा ड्रेस खरंच सिरियसली खूप आवडतो. असं वाटतं याला असं जपून ठेवावं, इतका छान आणि इतका फिटिंग मध्ये इतका छान व्यवस्थित बसतो ना. मला खूप आवडतो हा ड्रेस. हा मी मेशोन मागितला. याची ही लिंक हवी असेल तर मी देईन. आणि खूप जणांच्या तुम्ही मेशोला आहे ना, निदान दे 5-6 हजार मला दिसले, ज्यांनी रिअल मी इमेज बघितली. खूप जणांनी हा ड्रेस घेतलेला आहे आणि इतका छान बसलाय ना खूप. आणि घातल्यावर पण आहे ना खूप छान वाटतो. आणि ही त्यावरची सलवार आहे. तर बराचसा वेळेस तुम्ही मला याच्यावर बघितलंय. याचा दुपट्टा पण छान आहे, दुपट्टा आहे. खूप छान ड्रेस आहे हा, आवडतो मला. हा एक ब्लॅक आहे शेवटचा. हा मी झुडिओ मधून घेतलाय. पुढे छान असं एकदम वर्क केलेलं आहे. तर ब्लॅक आहे हा. त्याच्या खाली मी पिंक कलरचीच लॅगेज घालते अँगल मध्ये. छान आहे हा पण. तर अशी बरेचशी ड्रेस आहे.
आपण आता किती दाखवणार, जे मला योग्य वाटले, जे ज्याचे खूप जण म्हणत होते का तुझी छान आहे, जे माझे खूप सारे जण टॉप आवडले, मी तेही दाखवले. त्याच्या व्यतिरिक्त दुसरेही टॉप दाखवले. असे बरेचसे कपडे अजून, पण मग ते डेली यूज करतो ते काय दाखवणार जास्त. आणि अजूनही तर आता माझं हे ड्रेसचं कलेक्शन, जे वेस्टर्न कपडे होते, जे आपले नॉर्मल कपडे असतात, आपले सलवार पॅन्ट किंवा टॉप, मी सगळे तुम्हाला दाखवले. जीन्सवरचे टॉप दाखवले. तुम्हाला माझं हे कलेक्शन कसं वाटलं, कोणता ड्रेस आवडला, कोणत्या ड्रेसची लिंक हवी आहे, तर मला प्रॉपर मेसेज करा, कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल का दीदी मला हा ड्रेस आवडला तर मला याची प्लीज लिंक दे. तर मी देऊ शकते, ज्याची मला देता येईल त्याची खरं सिरियसली देईल. तर मला अजून मी तुम्हाला एक अनाउन्समेंट केलीस का आमच्या घरी एक सरप्राईज मस्त फंक्शन आहे. तर पुढे तुम्हाला आता या 4-5 दिवसात हळूहळू तुम्हाला जसे आमचे फंक्शन दिसतील तर तुम्हाला आता कळणारच आहे. आणि उद्या माझी दीदी येते दिंडोरीवरून. तर आता हळूहळू आमची लगबग सगळी आता हळूहळू चालू होतीये. तुम्हाला उद्यापासून ते मंडे पर्यंत तुम्हाला खूप छान छान आमचे व्हिडिओ येणार आहे. तर प्लीज आवर्जून बघा. ज्यांना आमचं चॅनल नसेल माहिती, तुमच्या मैत्रिणी असतील, बहिणी असतील, तर जेवढा शेअर करता येईल आमचा व्हिडिओ, पुढचे व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप छान आमचे फंक्शन आहे पुढे. तर आणि सध्या आमच्या मागे इतकी गडबड चालू आहे. आता उद्या माझी ती येईल, जिजू येतील, आता हळूहळू आमच्या घरी पाहुणे येतील, तसं तसं तुम्हाला समजेलच. तर हे सरप्राईज आहे. तर प्लीज तुम्ही खरंच सिरियसली व्हिडिओचे खूप म्हणजे तुम्ही म्हणाल खूप छान व्हिडिओ आहे, तुम्ही आनंद घ्या व्हिडिओचा. खूप छान आमचे ब्लॉग येतील. तर असं आहे. तर तुम्हाला तर मी सांगितलं माझी खूप गडबड असते. तर मला खूप जण म्हणतात तू काय करते, तुझं पार्लर आहे का. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझं पार्लर आहे, पण मी होम डिलिव्हरी देते. म्हणजे माझे जे क्लायंट आहे जे गंगापूर रोडचे आहे वगैरे, मी सांगितलंच होतं मागच्या वेळेस, मी त्यांच्या घरी जाते. जे माझे एकदम मी त्यांच्याकडे जाऊ शकते. खूप माझे 10-10 वर्षापासूनचे क्लायंट मी त्यांच्याकडे जाते. माझं शॉप होतं आहे म्हणजे, पण मी अजून शॉप बघते. मी कॉलेज रोडला, गंगापूर रोडला. तर कोणाच्या नजरेत असेल तर प्लीज मलाही तुम्ही सांगू शकतात इथे ते शॉप आहे, तू बघ, म्हणजे जेणेकरून मलाही मदत होईल तुमची. तर मला एक प्रोफेशनल पार्लर टाकायचंच आहे. का तिथं माझं आहे एक छोटस आहे, पण आता ते तिथं माझं चाललंय ते बंद करून आपण एक छानसं एक कॉलेज रोडला किंवा चांगल्या ठिकाणी एक प्रोफेशनल पार्लर टाकू. तोपर्यंत माझी होम डिलिव्हरी चालू आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्याच व्हिडिओमध्ये का जेही मी क्लायंट करते त्यांना कम्फर्टेबल नसतं ते, आपण त्यांना विचारलं आम्ही व्हिडिओ काढू शकतो का, ते म्हणतात नाही, कोणाकडे सोशल मीडियावर नाहीये, नसते यायचं. किंवा मग ते म्हणतात नाही ताई नकोय, आमच्या घरचे येतील. त्या काही सुना पण असतात, सासवं असतात, बहिणी असतात, घाबरतात, किंवा मग बोलायला त्यांना नाही आवडत, नको दिदी. म्हणून मी व्हिडिओ एकदा दोनदा मी बघितलं, म्हटलं नाही उगाच कोणाची एक प्रायव्हसी असते, नको हे करायला. तर म्हणून मी प्लीज खरंच व्हिडिओ काढत नाही. मी पूर्ण माझं शेड्यूल पॅक असतं. आणि बरेच जण म्हणत होते रुटीन दाखवा, रुटीन दाखवाय, जे आपलं रोजचं रुटीन असतं मी दाखवायला माझ्याकडे सिरियसली काहीच वेळ नसतो. तर सकाळी उठून सगळ्यात पहिले प्रथम तुम्हाला मी सांगितलंच आता का मला मम्मीकडे, माझं घर आवरून मला मम्मीकडे जावं लागतं, मला मम्मीचं पण सगळं आवड लागतं. आणि मग नंतर मी प्लस मी होम डिलिव्हरी देते, तेही माझं क्लायंट चालू असतात. परत मी घरी येते, मग घरचं स्वयंपाक सगळं असे मला रात्रीचे 11-11:30 होतात. मी आता याच्यातून रुटीन कशी दाखवू. आणि आता परत तुम्हाला माहिती आहे आमचं काम वाढलेलं आहे. मग आम्हाला कधी कधी 2 वाजतात. तुम्हाला विशेष वाटत असेल, कधी कधी एडिट करता करता व्हिडिओ 2-2, 2:30 वाजतात. डोळ्यांना झोप नसते. जेवढं इझी वाटतं हे तसं नाहीये. खूप धावपळ होते. मग सकाळी लगेच उठायचंही असते. व्हिडिओ एडिट करता करता वेळ होऊन जातो इकडे तिकडे. मग सकाळचं परत आपल्याला उठणंच आहे. मी 6ला उठते. तिथून माझं पूर्ण परत एक पॅक होऊन जातं. सध्या मम्मीलाही थोडंसं, मम्मीची तब्येत नरम गरम आहे, तर आम्हाला पटकन मम्मीला छान व्यवस्थित बरं करायचंय, कारण की पुढे फंक्शन आहे आमचे. तर मम्मीला म्हटलं आज मम्मी झोपूनच आहे, तर म्हटलं मम्मीला तू रेस्ट कर, थोडा आराम कर, जेणेकरून तुला आराम भेटेल. आता मम्मीला बोलली तू मार्केटला जाऊ नको, पण मम्मी म्हणे नाही मी जाते. मग मम्मीला मी शपथ टाकली, मम्मी तुला जायचं नाही, तुला माझी शपथ आहे. तरी ऐकत नव्हती, पण ठीक आहे म्हणे जात नाही. आणि मी सांगितलंच मम्मीला, मी बोलली होती तू जाऊच नको, तुला माझी शपथ आहे. तर आधी नाही म्हटले, मग ठीक आहे. आणि नाशिकला बराचसा पाऊस झाला, तर त्याच्यामुळे मम्मी रात्रीची भिजली 4-5 वेळेस.
माल घेताना वगैरे. तर मम्मी बरीचशी ओली झाली त्या दिवशी मम्मी, आणि त्याची मग ओलं मम्मीची साडी वगैरे झालेली होती, कारण की नाश्त्यात खूप पाऊस पडला. नेमकं मम्मी रेनकोट पण विसरून गेले. आता अजून पावसा जसं सुरू झालं नाही, असं वाटत पण नाही का पाऊस येईलच, तर मम्मी रेनकोट पण विसरली. तर मम्मीला म्हटलं आता तू आराम कर, थोडस जरा रेस्ट कर, आज मम्मी जरा आराम करते, जरा तब्येत नरम गरमच आहे. तर म्हटलं चला आज आपलं ड्रेसचं कलेक्शन पण दाखवू. तर तुम्हाला माझा हा ड्रेस कोणता आवडला, कोणत्या ड्रेसचा कलर आवडला, आणि आपण थोडंसं गप्पाही मारल्या आज. तर हे बघा, तुम्हाला कदाचित माझ्या चुका दिसत असतील, माझ्या शब्दांमध्ये काही माझं तर होत असेल किंवा काय होत असेल, तर प्लीज काही असेल तर मला पदरात घ्या माझ्या चुका. माझ्यासाठी तुम्हाला माहितीये आता बरंचसे आम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. हळूहळू आमचं बोलणं असो, म्हणजे एक नाही का बोलण्याचं एक पहिले आम्हाला धडधड होत होती, मला मम्मी धडधड व्हायची, होत नव्हतं, भीती वाटायची आपण कॅमेरा समोर किंवा व्हिडिओ समोर कसं आपण बोलू शकतो. पण आम्ही बरंचसं आता कव्हर केलेलं आहे. तर प्लीज काय असेल तर प्लीज समजून घ्या. आमच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन. आमच्या चॅनलला 23 तारखेला 2 महिने कंप्लीट झालेले, आणि तुमचा इतका सपोर्ट आहे आम्हाला, तर असंच आमच्यावर सपोर्ट राहू द्या. तर प्लीज जेवढाही माझा व्हिडिओ तुम्हाला, आमचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल तर प्लीज करा. आणि आमची सबस्क्राईब चांगले मस्त, कोणी म्हणतं तुझे 1 लाखापर्यंत जाऊ दे, कोणी म्हणतं तुझे 15 होऊ दे, कोणी 20. तर तुमचा असाच आशीर्वाद राहील. तर मला माहितीच आहे तुमचा सपोर्ट राहिला ना, आशीर्वाद राहिला, आमचे व्हिडिओ खरंच सिरियसली खूप छान पुढे जातील. आम्हाला पण होऊ येईल का नाही एवढा प्रतिसाद आहे, तर आम्ही नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन ते जाऊ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे ड्रेसचं कलेक्शन कसं वाटलं, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. एक मिनिट अजून एक सांगते, आज व्हिडिओ एंड करायला माझी मम्मी नाहीये, तर आज मी एकटीच करते, तर मिस यू मम्मी. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.